तर मुलांना चक्रवाढ व्याजाचे जे सूत्र आहे त्यानुसार आपण काय करणार आहोत तर काही उदाहरणे जे आहेत ते इथे समजून घेणार आहोत। तर बघा आपल्याला काही उदाहरणे जे आहेत ते बघायची आहेत कसली तर चक्रवाढ व्याजाची ही जे सूत्रे आहेत त्यानुसार पुढील जे उदाहरण आहेत ते आपण इथे सॉल्व करून घ्यावेत। तर इथे पाहणार आहोत आपलं जो पहिलं उदाहरण आहे ते असं आहे की एका शहराची लोकसंख्या ही दरवर्षी 8% दराने वाढते। 2010 साली त्या शहराची जी लोकसंख्या होती ती होती 2,50,000। मग 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होती हे आपल्याला सांगायचं आहे। म्हणजे 2010 आणि 2012 यामध्ये काय आहे तर फरक आहे। मग तो फरक कितीचा आहे हे आपण इथे त्याचे उकल जे आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे। तर इथे आपण पाहू शकतो की जे 2010 आणि 2012 मध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्यातील जो फरक आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे की इथे P बरोबर काय आहे तर 2010 ची लोकसंख्या ती आपल्याला माहित आहे किती आहे तर 2,50,000 एवढी 2010 ची लोकसंख्या आहे। मग A बरोबर काय आहे तर 2012 मधील लोकसंख्या आहे जे आपल्याला माहित नाही आहे। मग R लोकसंख्या वाढीचा दर बरोबर किती तर 8% आपल्याला सांगितलेला आहे। म्हणून दर साल किती तर 8%। व N बरोबर 2 वर्ष। N म्हणजे कालावधी, जो कालावधी आहे तो किती वर्षाचा आहे तर तो 2 वर्षाचा आहे। म्हणून A बरोबर 2012 मध्ये म्हणजेच 2 वर्षांनी होणारी जी लोकसंख्या आहे ती जी आपल्याला काढायची आहे त्यानुसार आपल्याला चक्रवाढ व्याजाचं काय करावं लागणार आहे इथे सूत्र वापरावं लागणार आहे। म्हणून बघा आपण इथे सूत्र घेतलेलं आहे A बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक A/100 चा n-वा घात हे आपण इथे सूत्र घेतलेलं आहे। आणि त्या सूत्रामध्येच आता आपल्याला काय करायचं आहे तर ज्या किमती आहे त्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत। म्हणून बघा आपण त्या किमती ज्या आहेत ते इथे आपण टाकलेल्या आहेत। बघा A बरोबर 2,50,000 गुणिले 1 अधिक A/100 चा वर्ग। मग A बरोबर किती तर 2,50,000 गुणिले 108/100 चा काय तर 100 चा वर्ग। मग आपण बघितलेलं आहे A बरोबर 2,50,000 गुणिले 108/100 गुणिले 108/100 वर्ग सांगितलेला आहे म्हणून 2 वेळा आपण ही संख्या लिहिलेली आहे। मग याचा आपण काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे तो किती आलेला आहे तर A बरोबर 2,91,600 म्हणजे 2012 मध्ये 2 वर्षांनी जी वाढ झालेली आहे ती आहे 2,91,600 एवढी 2012 मधील लोकसंख्या वाढीची जी काही वाढ आहे 2010 मधील आपल्याला माहिती आहे की 2,50,000 आहे आणि 2012 मध्ये म्हणजे तब्बल 2 वर्षांनी झालेली जी वाढ आहे ती आहे 2,91,600। ही उकल आपण इथे काढून घेतलेली आहे। आता पुढील देखील आपण एक उदाहरण घेणार आहोत आणि त्यानुसार देखील आपण इथे काय करणार आहोत तर सूत्रानुसार आपण चक्रवाढ व्याज काढणार आहोत। बघा रोहनने एक स्कूटर 2015 मध्ये त्याने एक स्कूटर घेतला होता। मग तो कितीला होता तर 60,000 रुपयास त्याने एक स्कूटर जो आहे तो विकत घेतला होता। मग घसराचा दर तो किती आहे दर साल दर शेकडा आहे 20 असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची जी किंमत आहे ती किती होणार आहे। साहजिकच आपल्याला माहिती आहे की जर आपण नवीन स्कूटर जो आहे तो जर आपण विकत घ्यायला जाऊ तर तो कसा मिळणार आहे तर ठरलेल्या किमतीमध्ये तो मिळणार आहे। पण तो जर 2 वर्ष वापरून झाल्यानंतर आपल्याला विकायचा असेल तर त्याच्या किमतीमध्ये काय येणार आहे अगदीच बरोबर घट येणार आहे घसरण येणार आहे। म्हणून दिलेल्या सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे तर दिलेल्या सूत्रानुसार म्हणजे चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानुसार आपण ही जी घसरण झाली आहे स्कूटरच्या किमतीमध्ये ते आपण इथे काढून घेतलेली आहे। म्हणून इथे P बरोबर जे स्कूटर आपण विकत घेतली होती ती 60,000 रुपयाला घेतली होती। मग 2 वर्षांनंतर जी मिळणारी किंमत आहे ती 60,000च असणार आहे का तर नाही का कारण R घसराचा दर जो आहे 20% आहे। किती आहे घसराचा जो दर आहे तो 20% आहे। म्हणून 2 वर्षानंतर मिळणारी जी किंमत आहे
ती बघा किती आहे, तर 2 वर्षानंतर मिळणारी जी किंमत आहे ते सूत्रानुसार आपण इथे बघणार आहोत की ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक r/100 आणि कंसाचा n वा घात. तर या सूत्रानुसार आपण काय करणार आहोत, तर स्कूटरची जे घसरीची किंमत आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत. म्हणजे 2 वर्षांनंतर जे काही स्कूटरमध्ये घसरण झालेली आहे, घट झालेली आहे, किंमत कमी झालेली आहे, ती किती आहे, तर या सूत्रानुसार आपण ते पाहणार आहोत. तर बघा आता सूत्रामध्ये आपण किमती टाकलेल्या आहे. ए बरोबर 60,000 गुणिले, आपण इथे पाहू शकतो ए बरोबर 60,000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक वजा 20/100 दुसरा घात. मग 60,000 गुणिले 1 वजा 1/5 वर्ग, मग 60,000 गुणिले 4/5 वर्ग आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर 60,000 गुणिले वर्ग आहे म्हणून 2 वेळा संख्येचा आपण गुणाकार केलेला आहे. 4/5 कंस पूर्ण गुणिले 4/5 किती आलेला आहे, तर बघा त्याची किंमत आलेली आहे 38,400 रुपये. तर एक जे स्कूटर आहे जे आपण 60,000 रुपयाला विकत घेतलेली, 2 वर्ष वापरून त्याची जी घसरण आहे ती किती झालेली, तर 60,000 ऐवजी ती झालेली 38,400 रुपये. एवढी त्याची काय झालेली आहे, घसरण झालेली आहे, घट झालेली आहे. आता पुढील उदाहरण देखील आपण पाहणार आहोत आणि अधिक चक्रवाढ व्याज जे आहे ते सूत्रानुसार आपण काय करणार आहोत, तर इथे समजून घेणार आहोत. बघा चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीच्या सूत्रातील APNR या 4 बाबींपैकी 3 बाबी दिल्यास चौथी बाब कशी काढता येते, हे पुढील उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो जे आपलं तिसरं एक्झाम्पल आहे. एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने व 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते. तर ती रक्कम आपल्याला इथे काढायची आहे. बघा ती जी रक्कम आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तिची ह्या उदाहरणाची जी उकल आहे ते आपण इथे केलेली आहे. आपण इथे पाहू शकतो की बघा इथे जे आपलं सूत्र आहे त्यानुसार ए बरोबर 6,655 आणि आर म्हणजेच दर साल दर शेकडा किती आहे, 10% आणि एन बरोबर किती आहे, तर एन म्हणजे कालावधी. कालावधी किती वर्षाचा दिलेला आहे, तर 3 वर्षाचा दिलेला आहे. म्हणून सूत्र जे आहे आपल्याला ते आपलं माहितीच आहे की ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक r/100 n वा घात. मग ए बरोबर 6,655 बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक 10/100 घन. मग 6,755 बरोबर पी गुणिले 110/100 घन, जो आपण इथे मांडून घेतलेला आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की पी बरोबर किती, तर 5 गुणिले 10चा घन. मग 10चा घन किती होणार आहे, तर 5,000 रुपये. 5 गुणिले 10चा घन बरोबर 5,000 रुपये. मग ती रक्कम जी आहे ती किती झालेली आहे, तर 5,000 रुपये एवढी झालेली आहे. पुढचं जे एक्झाम्पल आहे त्यानुसार देखील आपण इथे काय केलेलं आहे, तर सूत्रानुसार मांडणी करून घेतलेली आहे. बघा जे एक्झाम्पल आहे ते असं आहे की दरसाल दर शेकडा 10 दराने, किती दराने, तर 10 दराने 9,000 रुपयाची किती वर्षाची चक्रवाढ व्याज 1,890 रुपये होईल. 1,890 रुपये हे चक्रवाढ व्याज जे आहे ते होणार आहे. मग इथे आर बरोबर किती, 10 आणि पी बरोबर 9,000. मग चक्रवाढ व्याज 1,890 रुपये हे व्हायला पाहिजे. म्हणून अगोदर चक्रवाढ व्याज जे आहे ते होणारी जी रास आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत. म्हणून ए बरोबर पी अधिक आय. मग त्याचा आपण काय करणार आहोत, तर बेरीज करून घेणार आहोत. म्हणून 9,000 अधिक 1,890 बरोबर किती होतात, तर 10,890 एवढी त्याची बेरीज होते. म्हणून चक्रवाढ व्याजाने होणाऱ्या राशीचे जे सूत्र आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि त्या सूत्रामध्ये किमती देखील टाकणार आहोत. म्हणून ए बरोबर 10,890 बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक r/100 n वा घात. आता इथे आपण किमती टाकणार आहोत आणि ते इथे आपण टाकून घेतलेल्या आहेत. म्हणून 10,890 बरोबर 9,000 गुणिले 1 अधिक 10/100 घन.
आता हे सूत्रानुसार आपण इथे काढून घेतलेलं आहे. म्हणून इथे आपण पाहू शकतो की 10,890 बरोबर 9,000 गुणिले 1/100 छेद 1/10 10/100चा n वा घात. म्हणून 10,890 बरोबर 9,000 गुणिले 11/10चा n घात. म्हणून 11/10चा n वा घात आहे किती आलेला आहे 10,890 छेद 9,000 बरोबर 121/100. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे तर 1/11/10चा n वा घात बरोबर 121/100 ने आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. म्हणून n बरोबर किती आलेलं आहे 2 आलेलं आहे. म्हणून 2 वर्षात चक्रवाढ व्याज जे आहे ते किती होणार आहे तर 2 वर्ष एवढ्या कालावधीमध्ये जो चक्रवाढ व्याज आहे तो होणार आहे 1890. तर दिलेल्या माहितीनुसार आपण 1890 हा जो चक्रवाढ व्याज आहे तो किती वर्षात होणार आहे ते आपण काढलेलं आहे की 2 वर्षामध्ये 1890 एवढं चक्रवाढ व्याज जो आहे या कालावधीमध्ये होणार आहे. आता पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर चक्रवाढ व्याज हे जे काही उदाहरण आपल्याला दिलेले आहे त्यानुसार ते समजून देखील घेणार आहोत. बघा आपलं जे 5वे एक्झाम्पल आहे ते असं आहे की आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. घसराच्या दरवर्षी A असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल ते आपल्याला सांगायचं आहे. मग P बरोबर 2,50,000 रुपये. A बरोबर 2 वर्षानंतर मिळणारी जी किंमत आहे ती R म्हणजेच घसराचा जो दर आहे तो 10%. n बरोबर कालावधी सांगितलेला आहे 2 वर्ष. मग A बरोबर 2 वर्षानंतर मिळणारी किंमत सूत्र वापरून आपण काय करणार आहोत तर जी 2 वर्षानंतर मिळणारी जी रक्कम आहे ते आपण इथे काढणार आहोत. म्हणून सूत्र आपल्याला माहित आहे A बरोबर P गुणिले 1+R/100चा n वा घात बरोबर किमती आपण या सूत्रामध्ये भरलेल्या आहे. A बरोबर 2,50,000 गुणिले 1+10/100चा दुसरा घात. हे आपण सूत्रानुसार काय केलेलं आहे तर किमती ज्या आहेत त्या आपण इथे टाकलेल्या आहे. मग A बरोबर 2,50,000 गुणिले 1+1/10चा वर्ग. म्हणून A बरोबर 2,50,000 कंसामध्ये 9/10चा वर्ग. मग A बरोबर आपण इथे घेतलेला आहे 2,50,000 गुणिले 2 वेळा वर्ग आहे म्हणून 9/10 गुणिले 9/10. मग ह्याचा जो भागाकार आणि गुणाकार झालेला आहे तो आहे A बरोबर 2,02,500 रुपये. किती आलेला आहे 2,02,500 रुपये. मग 2 वर्षांनी मशीनची जी किंमत आहे ती 2,02,500 रुपये एवढी होईल. खरेदीची किंमत किती आहे ते आपल्याला माहिती आहे 2,50,000. पण विक्री जी किंमत होणार आहे 2 वर्षांनी ती किंमत किती होणार आहे तर 2,02,500 रुपये एवढी त्या मशीनची 2 वर्षानंतर काय होणार आहे किंमत म्हणजे घसरण होणार आहे. बघा पुढचं देखील आपण उदाहरण जे आहे ते इथे आपण अभ्यासणार आहोत. तर जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे पाहूया. जे 6वं एक्झाम्पल आहे ते आपलं आहे की दर 18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाचे 2 वर्षाचे जे रास आहे ते आहे 13,924 रुपये. मग तिची मुद्दल किती ते आपल्याला इथे सांगायचं आहे. म्हणून आपण इथे मुद्दल जे आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. तर पाहू शकतो आपण इथे जे मुद्दल आहे ते आपण सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार इथे काढलेले आहे. तर R बरोबर 18% आहे. तर पहा मुलांना आपलं जे 6वं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर दरसाल दर शेकडा 18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाचे 2 वर्षाची जी रास आहे ती आहे 13,924 रुपये. तर आपल्याला त्याची मुद्दल जी आहे ती इथे काढायची आहे. म्हणून आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार R बरोबर 18%, N बरोबर 2 वर्ष आणि A बरोबर 13,924 रुपये. मग P बरोबर आपल्याला काढायचं आहे. म्हणून चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीचे जे सूत्र आहे ते आपण इथे वापरलेलं आहे. A बरोबर P कंसामध्ये 1+R/100चा n वा घात. आता ह्या दिलेल्या सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे किमती भरायच्या आहेत. म्हणून
13,924 बरोबर P गुणिले 1+18/100 वर्ग. म्हणून 13,924 बरोबर P गुणिले 118/100 वर्ग. मग आपण इथे P बरोबर 13,924 गुणिले 100 गुणिले 100 छेद 118 गुणिले 118. आता त्याचा गुणाकार आणि भागाकार आपण करून घेतलेला आहे. मग आपल्याला मिळालेला आहे P बरोबर किती, तर P बरोबर 10,000 रुपये. एवढं आपल्याला काय मिळालेलं आहे, जो मुद्दल आहे ते आपल्याला मिळालेली आहे. आता पुढील जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत आणि त्यानुसार देखील आपण हे जे गणित चक्रवाढ व्याज आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा, आपलं जे 7वं एक्झाम्पल आहे ते आहे दरसाल दर शेकडा 8 दराने होणारे जे 20,000 रुपयावरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक जो आहे तो आपल्याला इथे करून दाखवायचा आहे. तर तो आपण पुढील प्रमाणे करून घेतलेला आहे. P बरोबर 20,000, R बरोबर 8% आणि N म्हणजे कालावधी बरोबर 2 वर्ष. मग सरळ व्याज जे आहे ते काढण्यासाठी I बरोबर PNR/100 हे सूत्र आपण इथे वापरणार आहोत. म्हणून I बरोबर किती आहे, 20,000 गुणिले 2 गुणिले 8/100. म्हणून I बरोबर किती मिळालेला आहे आपल्याला, तर 3,200 रुपये. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी रास आपण आता काढूया. आता हे आपल्याला काय आहे, सरळ व्याज आपण काढलेलं आहे ते आहे 3,200 रुपये. आता आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज जे आहे ते आपण इथे दिलेल्या सूत्रानुसार काढून घेतलेलं आहे. बघा, I जो आहे आपल्याला इंटरेस्ट जो आहे तो मिळालेला आहे 3,200 रुपये. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी ही जी रास आहे, हे जे सूत्र आहे ते आपण इथे मांडून घेतलेलं आहे. A बरोबर P गुणिले कंसामध्ये 1+8/100 n घात. आता त्या सूत्रामध्ये आपण किमती भरूयात. A बरोबर 2,000, इथे आपण पाहू शकतो की A बरोबर 20,000 गुणिले 1+8/100 वर्ग. मग A बरोबर 20,000 आणि कंसामध्ये 108/100 वर्ग जो आपण इथे करून घेतलेला आहे. आता याचा जो गुणाकार आहे तो आपण इथे करणार आहोत. तो असा आहे की बरोबर 20,000 108/100 वर्ग. मग बरोबर 20,000 27/25 वर्ग. 20,000 गुणिले 27/25 गुणिले 27/25. मग A बरोबर किती आलेलं आहे, तर 23,328 रुपये आलेलं आहे. किती, A बरोबर 23,328 रुपये. आता चक्रवाढ व्याज बरोबर किती, रास वजा मुद्दल. म्हणून जे रास आहे ते आलेले आहे 23,328 आणि जो मुद्दल आहे तो आलेला आहे 2,000. तर 23,328 मधून आपण 2,000 वजा केलेले आहे. किती उत्तर मिळालेलं आहे, 3,328 रुपये मिळालेले आहेत. मग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील जो फरक आहे तो असा आहे की रुपये 3,328 आणि 3,200 म्हणजे फरक कितीचा आहे, तर फरक आहे 128चा. कितीचा फरक आहे, 128चा. बघा, 3,328 आपल्याला चक्रवाढ व्याज मिळालेला आहे आणि 3,200 जो आहे तो आपल्याला काय मिळालेला आहे, तर सरळ व्याज मिळालेला आहे. मग आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील आपल्याला फरक सांगितला होता. तर तो फरक कितीचा आहे, तर 128 रुपयाचा तो फरक आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या 7व्या गणितामध्ये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे दोन्ही व्याज जे आहे ते आपण या चक्रवाढ व्याजामध्ये या उदाहरणाद्वारे आपण ते शिकलेलो आहोत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण हे जे सरळ व्याज आहे, चक्रवाढ जे व्याज आहे ते आपण या पाठामध्ये चक्रवाढ व्याज आणि घसारा व त्याचे जे व्यवहारातील उपयोग आहे ते आपण विविध उदाहरणाद्वारे त्याचं स्पष्टीकरण इथे करून घेतलेलं आहे. थोडक्यात काय, तर व्यवहारामध्ये होणारा जो इंटरेस्ट आहे, व्याज आहे, त्याचा उपयोग आपण ते विविध उदाहरणाच्या आधारे जे आहे ते करून घेतलेलं आहे. जसं की चक्रवाढ व्याज
काय असतं हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. आणि घसारा, घसारा म्हणजेच काय तर एखादी गोष्ट जेव्हा आपण विकत घेतो, कुठलीही वस्तू असतो, तेव्हा त्याची जी किंमत असते तीच काही कालावधीनंतर ती वस्तू आपण जेव्हा वापरतो आणि मग ती सेकंड हँडमध्ये म्हणून आपण विकतो, तेव्हा त्या किमतीमध्ये काय झालेले असते तर घसरण झालेली असते. म्हणजेच काय तर घसारा व त्याचे व्यवहारातील जे उपयोग आहेत ते आपण ह्या पाठामध्ये म्हणजेच चक्रवाढ व्याज या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर पहा मुलांनो, आपलं जे 14वं प्रकरण आहे चक्रवाढ व्याज हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण सराव, खेळ, परीक्षा व प्रश्न उत्तर या आधारे काय करणार आहोत तर हा जो पाठ आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.